प्रशासकीय अनास्थेचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आलाय। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने हिंगोलीला मिळालेल्या 3 नव्या कोऱ्या आणि वातानुकूलित शववाहिका गेल्या वर्षभरापासून वापराविना पडून आहेत। सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या 3 शववाहिका हिंगोली जिल्ह्याला उपलब्ध होऊन 1 वर्ष पूर्ण झालेत। मात्र अजूनही या शववाहिकांचं कोणताही आरोग्य संस्था किंवा इतर संबंधित आस्थापनांकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आलेलं नाही। या 3ही शववाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात अडकळीच्या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेत। दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभे असल्याने त्यांच्यावर आता धुळीचे मोठे थर साचलेत। परिणामी अनेक कुटुंबांना मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। मृतदेहाची वाहतूक सोयीस्कर आणि सुलभरित्या व्हावी यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून हिंगोली जिल्ह्याला अशा पद्धतीने ह्या 3 नव्या कोऱ्या शववाहिनी देण्यात आलेल्या आहेत। परंतु एका वर्षभरापासून या ठिकाणी ह्या शववाहिनी अशाच पद्धतीने धूळ खात पडून आहेत। अत्यंत अद्ययावत आणि वातानुकूलित असलेल्या या शववाहिका एका वर्षापूर्वी हिंगोली जिल्ह्याला देण्यात आल्या असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या शववाहिकांचं संबंधित आस्थापनांना हस्तांतरण करणं आवश्यक होतं। परंतु एका वर्षभरापासून या ठिकाणी अशाच पद्धतीनं धूळखात ह्या शववाहिका पडलेल्या आहेत। मध्ये आपण बघू शकता या ठिकाणी अत्यंत अत्याधुनिक वातानुकूलित संपूर्णपणे असलेल्या या शववाहिका आपण या ठिकाणी बघताय आणि या शववाहिकेचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, कारण मृतदेहाची वाहतूक करणं सर्वसामान्य नागरिकांना खूप कठीण असतं आणि त्याच नागरिकांना याचा फायदा होईल या अपेक्षेने शासनाच्या वतीने ही शववाहिका या ठिकाणी देण्यात आली आहे। परंतु वसमत नगरपालिकेच्या वतीने या शववाहिकांसाठी मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर एका वर्षभरापासून अशा पद्धतीने धूळखात पडून असले यामुळे या शववाहिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, दुरुस्तीचं काम सुद्धा निघू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो। त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या या दुर्लक्षपणामुळे या शववाहिका अशा धूळखात पडून येतात। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। धक्कादायक बाब म्हणजे एका वर्षापूर्वी दाखल झालेल्या शववाहिकांविषयी जेव्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या गाड्या केवळ 4 ते 5 महिन्यांपूर्वी चालल्याची माहिती दिली आहे। अधिकाऱ्यांच्या या उत्तरावरून आरोग्य विभागाचा सावळा कारभार, गोंधळ हा चव्हाट्यावर आलाय। शववाहिका आपल्याकडे आल्या होत्या। ह्या शववाहिका ह्या नगरपालिकेला आणि जे उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल जिथे पेशंटचा डेड बॉडीचा जास्त लोड असते अशा ठिकाणी 3 ठिकाणी वर्ग करण्याची कारवाई सुरू आहे। लवकरात लवकर कारवाई वर्ग होतील। या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। आमची एवढीच मागणी आहे की हे आमचं पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास 35,000 ग्रामीण भागातले लोक या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे ही शववाहिका जी आहे ते सामान्य लोकांच्या मदतीला नेहमी कार्यान्वित असली पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।